काय घ्या हवं भावान पेरलं पेरून वप वडल्या चकार रावलंय वप वडायला बघा कसं पेरलंय सगळं रानू माळ दोन्ही दोन्ही तुकडे पेरली हवं काय तुम्ही माणूस आहे ओपन मोडून घेतलं सगळं. खाता या एकदा मटण एकदा अंडी एकदा धपाटे वप वाढून घेतलं घ्या अगं हे सगळं नीटनेटकं करून घेतलंय वडून आणि इथं बसा तुम्ही निश्चित शांत खावा आणि जनावर राखा एवढंच तुम्हाला येतं आहे का आता काय करू मग नेमकं काय करणार तुम्ही काय करू नका तुम्ही इथं म्हणलं जनावरांना नाही. एक 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 करून बाजारला येता मला तू एक तुकडं पेर मी एक पेरतो असं बोललंच नाही. मग ते मनानेच पेरले काय ट्रॅक्टर आलं मी जायचं ते आडवं म्हणलं आता का करायचं एकटीनं आपला नवरा नाही तर तसं मी जनावराकडे गेलतो तोवर हिने पेरलं हं. ना. मला सांगितलं असतं तर मी ट्रॅक्टर बाहेर काढला असता. आव तुम्ही काढला असता सकाळपासून वप वडतोय तर ते बघतायच नसतं तुम्ही हा तिथं गेला नाही का वप वडतोय मला एक तुकडं दे म्हणून आ काय करायचं काय करायचं म्हणताय एवढं बळ कुठं आता- आलंय भावाला बाहेरचं खाऊन काय माहिती हा तुझं म्हणणं आहे का निर्णय काय घ्यावा नाही काय हा तर तू म्हणल तसं करू चल. आता काय म्हणायचं आता काय म्हणत नाही मी आता अगं काल मला तू फोन जर लावला असता ना मी मसर तकडच सोडून दिली असती ना आला असतो परत. हा मग लोकांच्या दहात गेले सोडून देऊ आहे ना मस्त आज बी हिंडवाळ नाही लागते नेहवच लागते गेली नाही अजून मका म्हैस म्हातारी पण चांगली सुधारली आपल्या कणसाचं आता मस्त पाखी होती तुकडच नाही मका घालायच नाही आता हे दिली कस तरी तुम्ही काम करू लागितलं म्हणून मका पण आता तुकडच देत नाही बा आता भाऊची भावाची तुमच्या छर फिरली करू दे फिरू दे की म्हणजे मस्त कमी नाही आपल्याला का कमी नाही इका जाणून घाला जनावर मस्त काय ते हे आहे. आजचा काय महिनाभर तुम्हाला चार नाही होईल आता महिन्यात आता ही सगळ्या कशात सगळ्या मत्र चगळ्याने मरून जाते भाऊ तुमचा बाहेरचं खाते तर भावाला एवढं बळ कुठं आले काय सारखं हाते मटण अंडी खाऊनच बळ आले अगं आता किती बी मटण खावा आणि किती बी रस्सा खावा आणि किती भाकरी खावा अनलिमिटेड 250 रुपयात खाऊन येते का ती चिकन खाऊन येते दुसरं काय करते मटण खाते चिकन का खाते काय तेवढा पैसा उडवायला जमीन विकायची आता एकूच मग त्याच्या चिकन सगळ्यांनाच गिऱ्हाईक लावते माझं परत माझं कसं माझ्या नावावर कसं किती ते तुमच्या नावावर आहे का तर मग माझं सातबार आहे माझं पहिल्यांदा नाव आहे अहो पहिल्यांदा नाव असून सुद्धा तुमच्या हातात रेंबडी नाही डंबडी कशाला बोलताय मोठा माझ्या हातात पावर आहे हा पावर आहे त्याला वावर आहे त्याला पावर आहे वावर असून काय करायचं आहे ते आता पोतभर तुम्हाला कमवणं होईल काय सगळं पेरलं त्यात जुंदळ पेरली वाटते त्यात मका होय. पेरली. मसर उठवू आता उठव ना. हे उठ केलं टच्च आज ह्या म्हशीला धरून येतो का? अगं मसले पळते नाही बरं कुठले आणि ती एक म्हैस सारखी चपल्या हो टाकते कुठले ती मधली म्हैस हे ही मधली म्हैस उभं राहिलेले हं. तिला काय करते चपल्या मी ती काल चप्पल काढाय गेलो त्याची तर ही जी म्हैस पळाली पावसात पळणारच की पावसात ती आणि मी तळ्यावर आहे तवर म्हशी घरी घरी बघ मग माझी पळता वेळ थोडी जाणार त्यात तुला पळा येत नाही ना त्यात तू मसर ताणली असती मसराच्या संग तर मी असली मसर माझी पहिल्यांदा पळून आली असं कवाच घडत माझ्या पोटात 9 महिन्याचं पोरग होतं मी मसर टापटी पिंड राखत होती कशाला सांगताय मला हा तुला मसरा खायची त्या नाही जेवायचं तर काय मला आपलं आता घरचं काय नाही म्हण की शिमडी पोरगी आहे का म्हणजे शिंबडी पोरगी मला नाही यायला आणि मी म्हणूस तर असं तर मला घरातनं बाहेर काढते असं आहे जनावर राखायचं आता घरी काम असते मग जनावर अगं टोपी घेऊन इथं ठेवली आहे मी
बरं झालं. तुमची अगं तुला मी महिना झाला टोपी धुव म्हणतोय. महिना टोपी. धुतली होती, आठवडा दीड आठवडा झाला, आता धुतली अजून वाळली का बघा. आणि ही 2 रेड खायची का ही पण जरा धुवून काढ. दोन काढून बाहेर करावं लागतं. बाहेर यायचं धुवून काढून. काय शेड कमी पडतंय अजून कशा जनावर बांधायला. मुलका जाईल. कसं मुलगा इकडून खाडवा बसला. इकडे जवळ आंबे आता- झाड लावले म्हणून आता काय करू हे अँगलला एक जोडून ते पेरल्यात पण डांबराव असं मधलं एक आता कटा करू. अजून माग वाढवत नाही. झाड खाऊ द्या म्हणजे मग बघणारा कारगा. ती मकाचा कोपरा आहे का हं. त्याच्याबद्दल आता आपण शेवाळवत नाही. हे सगळं रानच शेडणं मकू. नाही नाही सगळं शेड बांधा आणि त्यात आपण एका शेडात आपण बांधत आहोत. एवढी हाय ते का जनावर खांडवा तुमचे असं इथवर जरा वाट बघायचं. 2-2 पत्रा बसते ती 2-2 रेडकन. आता ही 2 रेडकन अजून 3 मसरी आल्यावर 3-5 कुठं बांधायची. हा अजून 4-5 महिने मसरी आल्यावर लय अवघड आहे. मोरचं मग ती शेड गाड्या काढावं लागतं. रेडाक पेंगत बसले अगं हो कसं कुठे तरी नुसती हे खाल्लं वाटतं. आपलं रेडा मसरं रवत करत बसले. खाय घातलंय का तुम्ही कशाला मग सगळ्याला आता खावणारी सावलीला बसलेली. आता आता सोडूया. पाणी भरलं का माझं नाही बरं बाटली चांगली भर की जारमधलं पाणी भरकच. जार आणतोय आता मी दररोज एक. ते मोठी माणसं चांगलं पाणी पि असलं घाण पाणी पिऊन आजारी पडायचं. किडण्या खराब मोठी होती. माणसं मोठी माणसं फिल्टरच्या पाण्यानं किडण्या गार फिल्टरचं पाणी पिईल. फिल्टर नात करते काय आणायच लागतंय. फिल्टर आणूया फिल्टर एक. बोलतायच कशाला. शनिवारी जाऊन आणूया फिल्टर. नाही नाही बाजारात आहे का आठवडीचा फिल्टर बाजारात असल्याने बोलताय. आमटी करायला तू ग बाय आहे बी. मग काय गडे अरे गड्याने अंगठी करायची असते बायाने कशी. सोन्याच्या अंगठ्या घातली त्या. म्हणजे असं कर मला कुठेतरी नेऊन इक अंगठ्या घालत. अगं चांदीचीच घाल की. उठकी ए उठकी कुठं जायचंय बघू मसराची काय परिस्थिती. चल काय मसरान पशाला मसरांची परिस्थिती कशी आहे काय ही परिस्थिती. लोक इकडे फिरले मी ना. लोक 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 त्याला हे लसूण कांदे पेर नाही ना सगळी कमी पडत अजून रान नव हेच नव्हतं फिरू म्हणायचं त्याला काय एवढं तर माहिती नव्हतं मी. आहे मी शब्द पण नाही आपण त्या तोंडाला हितने कधी एवढं पेरण्यापेक्षा हे सगळं ह्यात पण आहोत करा एका लेवलनं सगळं होते म्हणायचं. काय अवघड वडून ठेवलंय. कढीपत्ता चांगला फेपारला काही खात गेल्यामुळं सारखा तोडू नका याला. पाणी बदल जावा जरा लागा. नाही लसूण जरा रोटारला असता ना चांगलं झालं असतं. अगं सांगायचं झालं अगं तू येडे पण मी असतो. सांगा आता सांगा लसूण अगं मी असतो तर जरा लसूण रोटायला लावला असता. येड्या बिड्या का म्हणलं असतं एका शेजारी तुकडं होतं या. तुम्ही जाऊन भावाला सांगा लसूण बी लोटर तुझं तुकडं चांगलं होईल.